सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी। तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वी साठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय। प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल क्रमांक 9158668989 आणि 9960888833। शिवभक्तांच्या, शिवप्रेमींच्या आणि शिवसैनिकांच्या भावना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि थोर पुरुषांबद्दल कायमच एक ॲग्रेसिव्ह आहेत आमच्या, आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यांचा अपमान सहन करणार नाही आणि करू सुद्धा आम्ही कोणाला देणार नाही। या पद्धतीने जर अपमान जो कोण करणार असेल तर हीच प्रतिक्रिया भविष्यात येईल। ही सुरुवात आहे। आम्ही कायमच सांगितलं, प्रशांत कोरोटकर हा नालायक माणूस ज्यांनी शिवाजी महाराजांचा अवमान केला, संभाजी महाराजांचा अवमान केला आणि आमच्या इंद्रजीतच्या घरात जाऊन घुसवून मारतो, याचा बाप यायला पाहिजे इथं कोल्हापुरात। आणि त्याला आज कळलं असेल की कोल्हापूर काय, महाराष्ट्रात काय। भविष्यामध्ये विचार करावा। जी पिलावळ निर्माण केलेली आहे ह्या सरकारने, भाजप सरकारने, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोर पुरुष शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करा आणि त्यांना कमी लेखा। भविष्यामध्ये त्याची नावं लोक विसरली पाहिजेत, पण तू भविष्यामध्ये नाही। आणि 500-1000 वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही, का ते आमचे दैवत आहेत। संभाजी महाराज आमचे दैवत आहेत, शाहू फुले आंबेडकर आमचे दैवत आहेत। आणि घाणेरडं गलिच्छ राजकारण भाजपचं चाललेलं आहे। आणि एक अमित कुमार भोसले नाही, भविष्यामध्ये हजारो अमित कुमार भोसले तयार होतील। आणि भविष्यामध्ये जर कोण हे नाटक करेल, सोलापूरकर असून दे, वकील जरी असले, तर त्यांच्यातला शिवभक्त, शिवप्रेमी जागा झाला आणि त्यांनी त्याला चोख उत्तर दिले। कोरटकर हे चालणार नाही, महाराष्ट्रात कोल्हापुरात चालणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी इशारा दिलाय। भविष्यात असेच शेकडो शिवसैनिक, शिवभक्त भविष्यात रस्त्यावर उतरतील आणि नक्की मला खात्री आहे शिवाजी महाराजांचा अपमान कुणी या महाराष्ट्रात सहन करणार नाही, ही मला खात्री आहे। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीनं ह्या आमच्या लढाऊ बाणाला, शिवभक्ताला आज आम्ही त्याचा आमच्या पद्धतीने त्याला सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे। कोरटकरनी कबुली दिली फोन माझाच होता म्हणून, तरी देखील सत्ताधारी पक्षातले नेते यावर बोलायला तयार नाहीत, प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत। कसं बघताय? नाही, ह्या सरकारला जे पाहिजे आहे महाराष्ट्रामध्ये की विकासापासून, आपल्याला दहशतवादापासून, महागाईपासून लोकांचं लक्ष विचलित करणारं काय कारण पाहिजे, तर वेगवेगळे मुद्दे जुने म्हणजे आपल्या शिळ्याकडे ऊत आणण्याचा प्रयत्न आहे। आणि त्यातलाच हा कोरटकर आहे, पशा कोरटकर हा, तो सोलापूरकर आहे, त्यांची पिलावळ आहे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम चाललेलं आहे। कारण त्यांना विकासाचे मुद्दे कुठले नाही आहेत। ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालेलं आहे, लोकांना काय देत आहेत, काय देत नाहीत आणि देत नाहीत म्हणून लोकांचं लक्ष विचलित करणे हा प्रयत्न आहे। ही त्यांचीच पिलावळ आहे। मनात आलं तर ह्याला पाहिजे तसे मोका लावू शकतात। छत्रपती शिवरायांचा अपमान कोश्यारीने केला नाही, केला ना, अनेकांनी केला। मग हे कोण करतंय तर सगळ्यांना माहित आहे, हे भाजपचे मंडळी करतायत आणि ह्यापासून ठोकलंच पाहिजे।